कोल्हापूर महानगरपालिकेसाठी आज जवळपास 70% मतदान झाले आहे। शहरातील 20 प्रभागातील 595 केंद्रांमध्ये मतदान झाले। 81 जागांसाठी 323 उमेदवारांचे भविष्य आज मतदान यंत्रात बंद झाले आहे। उद्या मतमोजणी होणार असून सकाळी 12:30 वाजेपर्यंत बंटी की मुन्ना यांचा फैसला येणार आहे। सकाळपासूनच शहरातील मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली होती। तब्बल 9 वर्षांनंतर कोल्हापूरकरांनी महानगरपालिकेसाठी मतदानाचा हक्क बजावला। रात्री 7:45 पर्यंत तपोवन येथे मतदान सुरू होते। महापालिका प्रशासनाकडून रात्री 10:30 वाजता जवळपास 70% मतदान झाल्याचे सांगण्यात आले आहे। उद्या सकाळी रमणमळा शासकीय गोदाम, राजारामपुरी व्ही.टी. पाटील सभागृह, गांधी मैदान आणि दुधाळी पॅव्हेलियन अशा 4 ठिकाणी मतमोजणी होणार आहे। दुपारी 12:30 वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी आपलाच विजय निश्चित असल्याचे सांगितले आहे। कोल्हापूरमध्ये, महाराष्ट्रामध्ये महायुती वेगवेगळी लढते, फक्त कोल्हापूरमध्ये ते एकत्र आलेले आहेत कोल्हापूरकरांच्या भीतीमुळे। आणि म्हणून आज एकटी लढाई या सत्तेच्या विरुद्ध, प्रचंड पैशाची ताकद भाजप आणि महायुतीची त्या ठिकाणी आहे, दडपशाही आहे। म्हणजे काल तर आमच्याच कार्यकर्त्यांना अगदी अटक करण्यापर्यंत वेळ आली होती। मी स्वतः तिथे गेल्यावर सगळं थांबलं। म्हणजे शेवटच्या 24 तासात किमान आमच्या 5-25 कार्यकर्त्यांना उचलून न्यायचं हा प्रयत्न काल झाला, तो आम्ही हाणून पाडला। कारण की शेवटी लोकशाही आहे। मतदानाच्या आदल्या दिवशी अगदी उमेदवाराच्या नवऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न झाला। म्हणून या दडपशाहीतून कोल्हापूरकर उत्तर देतील आणि माझ्यावर विश्वास टाकतील अशी मला खात्री आहे। आणि मग अशा पद्धतीने खोटी आश्वासनं महिलांना देऊन फ्री KMT करणार, हे म्हणजे एक आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। या आमिषाला कोल्हापूरच्या महिला बळी पडणार नाहीत असा मला विश्वास आहे। एकीकडे कोल्हापूरकर उत्स्फूर्तपणे मतदानाला बाहेर पडले, मात्र बऱ्याच मतदान केंद्रावर मशीन बंद पडले आणि मतदार यादीमध्ये अशा पद्धतीच्या समस्या पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीनं मतदान होत असल्यामुळं आणि याद्यांची फोड झाल्यामुळं थोडासा हा गोंधळ आहे। परंतु आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सर्व बूथवर सज्ज आहेत। डिजिटल मीडिया असेल किंवा ॲपच्या माध्यमातून ताबडतोब ज्या दुरुस्त्या करायच्या असतील किंवा मतदान केंद्र बदल असेल, यादीतील नाव वेगळ्या ठिकाणी असेल तर ते दाखवण्याचं आणि लोकांना सुचवण्याचं काम तर आमचे ताबडतोब सगळे पदाधिकारी करतायत। त्यामुळे थोडासा गोंधळ होत असला तरी थोड्या वेळात हे सगळं दुरुस्त होईल। 15 जानेवारी काँग्रेसच भारी अशी टॅगलाईन घेऊन सतीश पाटलांनी प्रचार केला होता। 15 जानेवारी काँग्रेस कायमचं घरी, हे टॅगलाईन आणि हे होर्डिंग्स तुम्हाला उद्या लागलेले दिसतील। बेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्त।